रमजानच्या डोलीसह मागे पडो, रमजानच्या डोलीसह मागे पडो, रमजानच्या डोलीसह मागे पडो. चे अध्यक्ष आई सिद्धार्थ सोनावणे यांच्या सॉरी सिद्धार्थ एकजुट से अरे पीछे से क्यों बोल रहे हैं, साथ में बोल. अरे एकजुट से, अरे एक साथ से, अरे मागणी करतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा. परंतु महाराष्ट्र राज्याच्या नेत्यांना किंवा संबंधितांना, मुख्यमंत्र्यांना किंवा शासनकर्त्यांना आम्ही विनंती करतो की सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की इम्पेरिकल डाटा हा तयार झाला पाहिजे. आणि इम्पेरिकल डाटा हा जातींचा, सगळ्या जातींचा, महाराष्ट्रातील 59 जातींचा अजून तयार नाही. 2027 ची जनगणना झाल्यानंतरच इम्पेरिकल डाटा तयार होईल. त्यामुळे हा जो इम्पेरिकल डाटा तयार होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी मुंबईतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. या सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. परिस्थिती अशी आहे की संपूर्ण देशामध्ये आता हे वातावरण तापत चाललेलं आहे. ही भूमिका मांडली गेलेली आहे की सरकारने फार शहाणपणाने मांडली असं काही दिसत नाही. तर त्याच्यामधले जे डावपेच आहेत ते डावपेच आता उघड व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला या आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळतो. लोक सावध झालेले आहेत, त्यांच्या लक्षात आलेलं आहे की काय नेमकं राजकारण आणि त्यामुळं आम्ही याच्यामध्ये ही भूमिका घेतलेली आहे आणि आज त्याचं एक चांगलं स्वरूप या ठिकाणी वर्गीकरणाच्या प्रश्नावरती आज आपण सत्तेत देखील आहात आणि हाच मुद्दा आपल्याला घेऊन इथे आंदोलन करावं लागतं. काय सांगा? रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासंदर्भात वायर भूमिका मांडण्याची वेळ आली होती. ही भूमिका आज महाराष्ट्रभर रिपब्लिकन पक्षाने आंदोलन करून आपल्या जाहीरपणे सांगितलेलं आहे. वर्गीकरण हे 2027च्या जनगणनेनंतर व्हावं, कारण सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेली आहे की इम्पेरिकल डाटा आल्यानंतरच सगळ्या जातींचा इम्पेरिकल डाटा तयार झाल्यानंतरच वर्गीकरण करण्यात यावं आणि अजूनपर्यंत इम्पेरिकल डाटा तयार झाला नाही. आणि वर्गीकरण करण्यासाठी जो इम्पेरिकल डाटा लागतो त्यावेळेला निश्चितपणे 2027ला जातीय जनगणना होणार आहे. त्या जातीय जनगणनेनंतरच इम्पेरिकल डाटा हा योजनेत येणार आहे किंवा इम्पेरिकल डाटा तयार होणार आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे की 2027च्या नंतर वर्गीकरण करण्यात यावं. वर्गीकरण करायचं जरी असलं तरी त्या सरकारने मदर आयोग हा एकांगी आहे. मदर आयोगाला एक जातीला समोर घेऊन मदर आयोग हा स्थापन केलेला आहे. रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की सगळ्या जाती, अनुसूचित जाती महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत, 59 जातीला विचारात घेऊन एक स्वतंत्र आयोग स्थापन करावा आणि तो स्थापन करण्याकरता मदर आयोग सर्वप्रथम बरखास्त करावा. त्याचबरोबर मातंग समाजाचा जर विकास होत असेल तर मातंग समाजाच्या विकासासाठी आरटी स्थापन केलेल्या आरटीच्या तर्फे मातंग समाजाचा विकास करावा. 906व्या वाजताच्या आयोगाच्या शिफारसी आहेत त्या लागू करून मातंग समाजाचा विकास करावा. परंतु 59 जातीमध्ये खूप पडता कामा नये. 59 जातीमध्ये मातंग असेल, पौत्र असेल, चर्मकर असेल, या सगळ्या जागी एकसंघ राहाव्यात. रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्यामुळं आम्ही या वर्गीकरणाला विरोध करत आहेत. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. वर्गीकरणाचा मुद्दा आहे, आपण सत्तेमध्ये देखील आहात, याच मुद्द्यावरती आपण हे आंदोलन लढताय. कसं देता येईल वर्गीकरणाबद्दल काय सांगाल? सत्तेमध्ये असो नसलो, आंबेडकर चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या विचारावर संविधान आहे आणि संविधानाला जर हात लावत असेल त्या संविधानाच्या विरोधात वागेल त्याला आम्ही तसेच उत्तर देऊ. पण आज उपवर्गीकरण आणि अवकाळाचा जो विषय आहे त्या आमचेच भाऊ आहेत. आम्ही त्यांना समजण्याचा प्रयत्न चालू आहे. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे त्यांना समजण्याचा प्रयत्न करतात की अशा पद्धतीने तुम्ही करू नका आणि तुम्हाला काय पॅकेज पाहिजे असेल आपण 50,000 पाकिट देऊन टाका. आता महामंडळ दिलेलं आहे
अण्णाभाऊ साठे महामंडळ, त्यानंतर विजय लवंडे वस्तात दिलेलं आहे, त्यानंतर आरती दिलेलं आहे, अजून 50,000चं पाकिट देऊन टाका. पण ह्या मातंगाचा भंडारा लावायचा त्यांनी बंद केला पाहिजे आणि चाबूक मारायचा. आमचं म्हणणं हे आहे की हे लावत राहील, ते करत राहिले तर प्रॉब्लेम होणार ना. तुमची मुलं काही शिकणार. तुम्ही देव 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 करत राहिला. मग 36 कोटी देवाला तुम्ही जर कोण ठेवला तर त्याला तेव्हा घरात ठेवा, त्याला बाहेर रस्त्यावर कशाला आणता. आणि आपण गुबू करण्यापेक्षा बाबासाहेबांचे संविधानाच्या माध्यमातून शिका, संघटितद्वारे संघर्ष करा आणि शिका. आम्हाला बाबासाहेबांना आमची मुलं शिकलेली आहेत. आज रिपब्लिकन पक्षाचे आणि बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे जे नेते आहेत आणि आज कार्यकर्ते आहेत आणि आंबेडकरचे सर्व कार्यकर्ते सगळ्यांची कार्यकर्ते ही मुलं आंबेडकर चळवळीचे आहेत. बाबासाहेब त्यांना पहिल्यापासून शिकलेले आहे आणि आमचं म्हणणंच एक आहे, पहिले शिका, संघर्ष नंतर करा. आम्हाला वेळ नाही तुम्ही संघर्ष करायला. तुम्ही आमचे भाऊ असल्यामुळे आम्ही तुम्हाला हमेशा संघाचे राहू, मी एवढंच सांगतो. आणि अरे दादागिरी नहीं चलेगी, अरे आरक्षण आमच्या हक्काचं. कोण बोलतोय देणार नाही, कोण बोलतोय देणार नाही. इथं जे आंदोलन आहे, ज्या पद्धतीने इथं बदर कमिशन कशा पद्धतीने करते त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी तर खरं तर या महाराष्ट्र शासनाला आम्ही जागा करण्यासाठी आणि याचा इथल्या व्यवस्थेला जागा करण्यासाठी आमचं हे जे जातीमध्ये जे तेढ निर्माण करण्याचं काम करतं आहे त्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन होतं. आमचं आंदोलन कुठल्याही जातीच्या विरोधात नव्हतं. जे आमचं हक्काचं आरक्षण आहे, जे वर्षानुवर्ष आम्हाला जे मिळत आलं आहे ते आम्हाला पुढे असंच मिळावं, त्याच्यामध्ये कुठल्याही इतर जातींचा समाविष्ट होऊ नये यासाठी आजचं खरं तर हे आंदोलन.